नांदेड जिल्ह्यात झालेल्या गारपिटीमुळे उमरी तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे। यात ज्वारी, टाळकी ज्वारी, गहू, हरभरा आदी पिकांचा समावेश आहे। तर उमरी तालुक्यातील शिंदी गावातील गुलाबराव पुयड या शेतकऱ्यांनी 3 एकर टाळकी, 2 एकर गहू व 2 एकर हरभरा या पिकांची पेरणी केली होती। तर गारपिटीमुळे याचे नुकसान झाले आहे। यात सदरील शेतकऱ्याचे जवळपास 2 ते 2.5 लाखांचे नुकसान झालेले आहे। त्यामुळे महसूल कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन तात्काळ पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत। गुलाबराव पुयड, शिंदी, तालुका उमरी, जिल्हा नांदेड। शिंदी गाव, राहणार शिंदी। 3 ते 4 अंदाजामध्ये गारपीट झाली। टाळक्या, हायब्रिड, गहू, हरभरा याचं भरपूर नुकसान झालेलं आहे। अंदाजात तुमची किती टाळक्या होता गहूच्या? आमचं 3 एकर टाळक्या, 2 एकर गहू, 2 एकर हरभरा। अंदाजे किती लाख रुपयाचे नुकसान झालं असेल? अंदाजा 2 ते 2.5 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे। काय आता याला काहीच लागणार, जाणे होईना, काहीच होईना। आता याला काय कामाला येणार आहे? काहीच कामाला येणार नाही। हे गहू गेलेले आहे, चेक आडवा पडून खूप गेलेत। काही गहू आडवा पडला का भरू शकणार, नुकसान झालेलं आहे लई। सरकारची एवढीच विनंती आहे की शेतकऱ्याच्या बांधावर येऊन तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्याला काही ना काहीतरी अनुदान देण्याची हे करावे, प्रयत्न करावे। काका, काय नुकसान झाले काल? काका, काल मी भुजंग सकाराम येलरवाड, राहणार शेलगाव, उमरी तालुका, जिल्हा नांदेड या गावचा शेलगावचा रहिवासी असून मी शेतकरी बोलतो आहे। माझी 5 एकरमध्ये गहू, ज्वारी आणि सामान्य छोटं मोठं पीक आपलं पालेभाज्या होतं। भरपूर मोठ्या प्रमाणात हे नुकसान झाले सर। या नुकसानीला बघायसारखं असं काही राहिलंच नाही। सरकारनं आम्हाला असं सरकार तर आमच्यावर कोपूनच आहे, पण आमच्यावर हे वर्षा आणि हे पाणी, पाऊस, गारानं घर राहिलं नाही, दार राहिलं नाही। आज आमच्या इथं प्रत्यक्ष मोठ्या अधिकाऱ्यांना येऊन चेक करावं, हे माझी अशी कळकळीची विनंती आहे। का आहे की काहीच असं ठेवलंच असं काही नाही आहे पाण्यानं आमच्या इथे। कारण का असं थरथरी सुटली, मला बोलायला सुद्धा येणं आलं आहे। याच्यासाठी मला ह्या सरकारनं माझी कृपया घेऊन माझ्या ह्या गावच्या शेलगाव आणि शिंदी हे प्रत्यक्ष सगळं गोरठा आहे, हे सगळं हे तालुका आमचा असा हिरावून घेतलेला आहे की कोणाला धरून लढाव असं काहीच करण्यासारखं झालं आहे। तर या शेतकऱ्यानं आम्हाला एक म्हणावं की काहीतरी हे प्रश्न सांगावा शेतकऱ्यासाठी। आमच्या या सरकारनं आम्हाला धन्यता करावं, आमच्यावर उपकार करावं। काहीतरी येऊन आम्हाला सरकारनं कोणत्या तरी मोठ्या आमच्या अधिकाऱ्यानं येऊन आमच्यावर येऊन संकट काय झालं आहे असं बघावं, असं आमची इच्छा आहे। कारण का आमच्यावर कोपलायचं हे पाणी हे असं आहे की आम्हाला काय म्हणावं, कोणाला काय कळण्यासारखं झालं आहे। कोणाच्या घरावर दगडं उडून आमच्या इथं आज एक मृत्यू झाला रात्री, त्या पाण्यामध्येच माणूस आमच्या इथला मरून गेला आहे। याचं सुद्धा आमच्या इथे येऊन चेक करावं असं आमचाच गरीबातलाच माणूस आहे। हां, जनावरंसुद्धा असे घायाळ झालेत, काही दगडानं, गारानं, कोणा लेकराला, कोणाला काही कसं झालं सर, याचं चेक करावं। दगडाचा मार त्याने पत्रावर पाणी घालून लावतानी त्याच्या अंगावर दगड पडून तो जाग्यावरच मृत्यू झाला सर त्याचा। अंदाजे तुमचे नुकसान किती झालं असेल? अंदाजे सर आता बघा 5 एकरमध्ये बघा आमचं मजाच एकाचं 5 एकर तर गेलं आहे, पण अनेक सगळ्या शेतकऱ्याचंच नुकसान झाले। हे सगळ्यांनाच येऊन बघावं, असं बघल्याशिवाय कसं काय कळत? तुमची काय मागणी आहे आता सरकारनं आम्हाला याची काय तेव्हा भरपाई दिली तर बरं होईल, काहीतरी आमचं याच्यातच काहीतरी लाभ म्हणा, काहीतरी थोडा